नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या रिॲक्टच्या सिरीजमधला आज हा आपला पुढचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आता आपण रिॲक्टच्या कॉम्पोनंटमध्ये डेटा कसा फेच करायचा हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन केलेला आहे. आता इथं आपल्याला डेटा फेचिंगसाठी ना जावास्क्रिप्टमध्ये फेच नावाची एक लायब्ररी अवेलेबल असते, पण फेचपेक्षा मला एक्सिओस वापरायला जास्त आवडते. सो आपण एक्सिओस लायब्ररी आपल्या रिॲक्टच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करूया, सो टर्मिनल ओपन करूया. सो टर्मिनलमध्ये आपला कोड ऑलरेडी इथं चालू आहे. सो याला तुम्ही Ctrl+C दाबून हा कोड बंद करू शकता, म्हणजे हा सर्व्हर आपला इथं या ठिकाणी थांबेल. इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्सिओस नावाची लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, npm install axios AXIOS npm install axios. ठीक आहे. सो ही लायब्ररी आता आपल्याकडे इन्स्टॉल होईल. इंटरनेटचा स्पीड काय आहे त्याच्यावरनं या लायब्ररी किती वेळात लोड होतील वगैरे हे ठरतं. ठीक आहे. सो आता परत आपण कोड आपला रन करूया. सो npm run dev. सो जर आपण आपल्या कोडमध्ये आलो, इथं रिफ्रेश केलं तर आपला काय कोड व्यवस्थित चालू आहे. आता आपल्याला डेटा आणायचा आहे. ठीक आहे. सो माझा आता ॲप जो कॉम्पोनंट आहे ना त्याच्यामध्ये बराचसा कोड आहे ऑलरेडी. सो मी हे काय करतो माहिती आहे का, हा ॲप कॉम्पोनंट आहे ना अख्खावरचा हा कोड कॉन्स्ट ॲप इक्वल टू हा मी काय करतो, मी या ठिकाणी कमेंट आउट करून टाकतो. ठीक आहे. किंवा आपण काय करूया, कॉमेंट आउट करण्यापेक्षा मी याला रिनेम करतो, app2.jsx करतो आणि इथं मी एक नवीन फाईल तयार करतो. srcला राईट क्लिक करून न्यू फाईल app.jsx. ठीक आहे. सो इथं आपण परत नवीन एक ॲप कॉम्पोनंट बनवूया. इथं मी एक h1 ॲड करतो, त्याच्यात लिहितो डेटा फेचिंग हां, आणि सगळ्यात शेवटी एक्सपोर्ट डिफॉल्ट ॲप. ठीक आहे. सो इथं मी काय केलं, एक नवीन ॲप कॉम्पोनंट बनवलं, जुन्याला app2 करून टाकलं. सो इथं जर आपण आपल्या कोडमध्ये पाहिलं तर डेटा फेचिंग आलेलं आहे. ओके. सो आता आपण एक्सिओस आपण काय केलं, इन्स्टॉल केलेलं आहे. आता मी इथं काय करतो, मी इथं एक बटन बनवतो. त्या बटनच्या क्लिकवरती आपण डेटा काय करूया, फेच करूया. सो बटनला आपण करूया, नाव देऊया त्याला फेच डेटा. ठीक आहे. आणि वरती एक फंक्शन बनवूया. सो फंक्शन फेच डेटा. ठीक आहे. इथं मी काय करतो, आता कन्सोल लॉक करतो फेचिंग द डेटा, आणि इथं बटनच्या ऑन क्लिक फेच डेटा. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघूया बटन आपलं चालतंय का नाही. सो इथं राईट क्लिक करून इन्स्पेक्टला क्लिक करतो, कन्सोल, आणि फेच डेटाला जर क्लिक केलं तर फेचिंग डेटा असं या ठिकाणी आलेलं आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डेटा ॲक्च्युली एका सर्व्हरवरनं फेच करायचा आहे. सो त्यासाठी मी परत ब्राउझर ओपन करतो. एक फ्री API आहे जेसन प्लेस होल्डर. सो या जेसन प्लेस होल्डरचा जो URL आहे हा आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही जी युजर्सची API आहे ना, ही युजर्सची आपण API वापरूया. सो याला आपण क्लिक करूया. ठीक आहे. सो हे जेसन प्लेस होल्डर .typecode.com/users. आता ही ज्यावेळी आपण क्लिक केल्यावरती एखादं APIचा एंडपॉईंट आपल्याला डेटा देतो ना, सो ती गेट API असते. सो API मध्ये दोन प्रकारचे एंडपॉईंट्स असतात, म्हणजे 4 प्रकारचे असतात तसे, गेट, पोस्ट, पॅच, डिलीट, डिलीट, पुट. सो 5 प्रकारचे हे असतात. त्यातला हा आहे गेट प्रकारचा. ठीक आहे. सो इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला मी कॉमेंट टाकतो, फेच द डेटा युजिंग एक्सिओस फ्रॉम, आणि त्या आपल्या ही लिंक मी इथं काय करतो, कॉपी करतो, पेस्ट करतो. ठीक आहे. आता ज्यावेळी आपल्याला डेटा फेच करायचा असतो ना, सो मुळात काय होतं, आपलं जे ॲप्लिकेशन असतं ते सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतं,
आणि ती सर्व्हर त्या रिक्वेस्टला आल्यावरती तो डेटा परत आपल्याकडं येतो. सो ह्याच्यामध्ये काय असतं, हे इन्स्टंटेनियस ऑपरेशन नाही आहे, हे असिंक्रोनस ऑपरेशन आहे. म्हणजे काय होतं, आपल्या सर्व्हरकडनं त्यांच्या सर्व्हरला रिक्वेस्ट द्यायला काही वेळ लागेल, तिथं प्रोसेस व्हायला काही वेळ लागेल, तिथं प्रोसेस होऊन आपल्या ब्राउझरपर्यंत येईपर्यंत काही वेळ जाईल. सो ही काय असिंक्रोनस प्रोसेस आहे. सो अशा वेळी आपल्याला जिथं डेटा फेचिंग असतं ना, तिथं आपल्याला असिंक फंक्शन वापरावं लागतं. सो या फंक्शनच्या आधी मला एक शब्द टाकावा लागेल, तो आहे असिंक. असिंक फंक्शन फेच डेटा. ठीक आहे. आता इथं आपण काय करूया, कॉन्स्ट रिस्पॉन्स इक्वल टू, आता असिंक फंक्शनमध्ये ज्यावेळी आपल्याला डेटा आणायचा असतो त्यावेळी आपण रिस्पॉन्सला अवेट लिहावं लागतं. अवेट ॲक्सिओस डॉट गेट. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा URL आपल्याला टाकायचा आहे, हा आपल्याला टाकावा लागतो सिंगल कोट्समध्ये. ठीक आहे. सो इथपर्यंत आपल्याला आलेला आहे. आता ॲक्सिओसमध्ये काय झालं, ॲक्सिओस ही आपण लायब्ररी आपल्याला काय करावी लागेल, इम्पोर्ट करावी लागेल. सो व्हिज्युअल स्टुडिओमध्ये तुम्ही काय करू शकता, Ctrl+.डॉट जर दाबला तर तो आपल्याला दाखवतो की कुठून आपल्याला ही इम्पोर्ट करता येईल फाईल. कधी कधी दाखवत पण नाही, पण मोस्टली दाखवतो तो. ठीक आहे. सो आपण काय करूया, वरती इथं इम्पोर्ट करूया. जर तुमच्याकडे, जसं की आता माझ्याकडे तो दाखवतच नाही आहे. ठीक आहे. सो इम्पोर्ट ॲक्सिओस फ्रॉम ॲक्सिओस, हे आपल्याला या ठिकाणी इथं लिहावं लागेल. सो आता इथं आपण काय करूया, कन्सोल लॉग रिस्पॉन्स करूया. ठीक आहे. कन्सोल लॉग रिस्पॉन्स या ठिकाणी मी करतो. आता आपण आपल्या जर कोडमध्ये गेलो परत आणि आता फेच डेटाला जर क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता की इथं आपल्याकडं डेटा आलेला आहे, कॉन्फिग आलाय, डेटा आलाय, रिक्वेस्ट आलाय, स्टेटस आलाय. त्यातला जो डेटा की आहे त्या डेटा कीमध्ये सगळा आपला डेटा आहे. सो जर इथं आपण कन्सोल लॉग रिस्पॉन्सच्या कन्सोल लॉग रिस्पॉन्स डॉट डेटा जर आपण केलं आणि जर परत आपण हा कोड एक्झिक्यूट केला तर इथं बघू शकता की आपल्याला डेटा या ठिकाणी आलेला आहे. आता हा डेटा जर मला माझ्या साईटवर दाखवायचा असेल, तो कसा आपल्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दाखवता येईल हे आपण नंतर बघूया. पण आता आपण काय करूया, प्री म्हणून एक HTML मध्ये टॅग असतो, या प्री टॅगमध्ये तो आपण दाखवूया. सो प्री टॅग मी ओपन केला, क्लोज केला. ह्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट्स, त्याच्यामध्ये आता हा जो डेटा आहे तो हा जेसन मध्ये येतो. पण आपल्याला HTML मध्ये आपण डायरेक्ट जेसन दाखवू शकत नाही. सो आपल्याला जेसन काय करावं लागतं, स्ट्रिंग करावी लागते त्याची. सो जावास्क्रिप्टचं डिफॉल्ट फंक्शन आहे जेसन डॉट स्ट्रिंगिफाय. जेसन डॉट स्ट्रिंगिफाय, त्याच्यामध्ये इथं आपल्याला काय करावं लागेल, हा डेटा आता कुठंतरी दाखवावा लागेल आपल्याला, बरोबर. सो आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला जर आपल्या फ्रंट एंडवरती डेटा दाखवायचा असेल तर तो आपल्याला कुठल्या तरी रिॲक्टिव्ह व्हेरिएबलमध्ये टाकावा लागतो, बरोबर. सो इथं आपल्याला वरती एक काय करावं लागेल, आपण एक व्हेरिएबल बनवूया, कॉन्स्ट डेटा स्लॅश कॉमा सेट डेटा इक्वल टू यूज स्टेट. आणि आपल्याला काय करावं लागेल, यूज स्टेट या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट यूज स्टेट फ्रॉम रिॲक्ट. ठीक आहे. सो आपण इथे यूज स्टेट आणलं आणि त्याची इनिशियलाइज स्टेट मी काय केली, एम्प्टी ॲरे ही सेट केली. आता इथं सेट डेटा आपल्याला काय करावं लागेल, रिस्पॉन्स डॉट डेटा. ठीक आहे. सो आता आपल्याकडे डेटा हे एक व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये आपला रिॲक्टिव्ह डेटा आहे. सो जो काही आपलं API फेच करेल डेटा, तो डेटा या व्हेरिएबलमध्ये काय होईल, स्टोअर होईल. सो जेसन डॉट स्ट्रिंगिफायमध्ये पहिला आपल्याला पॅरामीटर जो द्यावा लागतो तो आहे डेटा, दुसरा आपण नल, आणि म्हणजे हे दिसण्यासाठी आहे. सो हे दुसरे जे ऑप्शन आहे ते स्पेस किती पाहिजे वगैरे वगैरेच्या गोष्टी आहेत. सो जनरली मी हे सेट करतो. तुम्ही जेसन डॉट स्ट्रिंगिफायचं डॉक्युमेंटेशन बघून हे नल आणि 4 आपण का टाकलं हे बघू शकता. मी आता त्याच्यात जात नाही. सो आता इथं आपण काय करूया, हे रिफ्रेश करूया आणि आता फेच डेटा म्हणूया. सो जसं मी फेच डेटा म्हटलं तसं तुम्ही बघू शकता की अख्खा जो डेटा होता माझा तो इथं काय झाला, मला दिसायला लागलेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने आपण डेटा फेच करू शकतो. आता हा डेटा मी कसा दाखवू शकतो आणि
बटन न दाबता पेज पेज ओपन झाल्या झाल्या तो डेटा कसा दिसला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, ज्याच्यासाठी आपण अजून एक हुक शिकणार आहोत. तर मित्रांनो, असेच आपले रिॲक्टचे व्हिडिओ आणि अजून टेक रिलेटेड व्हिडिओज येत राहतील, तर क्लिक स्किल्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.